नमस्कार. मनाचे श्लोक आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचे, हो ना? आपण ते वाचतो, ऐकतो, पण त्यातल्या काही ओळी अशा आहेत ज्या फक्त वाचायच्या नसतात, तर अनुभवायच्या असतात. आज आपण अशीच एक गोष्ट ऐकणार आहोत, जी आपल्याला शब्दांच्या पलीकडे घेऊन जाईल. चला तर मग, या प्रवासाला सुरुवात करूया? ही गोष्ट आहे 2 वाटांची. एक वाट योग्य, पण तितकीच कठीण, आणि दुसरी सोपी, पण चुकीच्या दिशेनं नेणारी. अशी निवड खरं तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कधी ना कधी येते, आणि याच निवडीमागचं रहस्य उलगडण्यासाठी आपण एका श्लोकाचा आधार घेणार आहोत. तर आपल्या या संपूर्ण प्रवासाचा आणि चिंतनाचा आधार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाचे श्लोक यातील श्लोक क्रमांक 4. मना वासना दुष्ट कामाना ये रे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. बघा, फक्त 4 ओळी, पण या 4 ओळींमध्ये मनावर नियंत्रण मिळवण्याचं एक खूप मोठं रहस्य दडलंय. चला पाहूया, हे रहस्य नेमकं आहे तरी काय? आता आपली कथा सुरू होते. ही गोष्ट आहे नीलकंठ नावाच्या एका तरुणाची. एका गावात राहायचा तो. अतिशय हुशार होता, मेहनती होता. पण ना, त्याच्या मनात एक ओढ होती, एक महत्वाकांक्षा होती, जी त्याला शांत बसूच देत नव्हती. नीलकंठाला ना सगळं काही पटकन हवं होतं. लवकर यश मिळवायचं होतं, स्वतःचं नाव मोठं करायचं होतं, आणि कुणी काहीही म्हणू, त्याचा स्वतःवर परिणाम होऊ नये असं त्याला वाटत होतं. आणि याच विचारात असताना त्याच्यासमोर एक संधी चालून आली. ही संधी सोपी होती, पण चुकीची होती. थोडी फसवणूक, थोडा स्वार्थ, आणि त्या बदल्यात मिळणार होता खूप मोठा फायदा. आणि याच क्षणी त्याचं मन एका प्रचंड वादळात सापडलं होतं. म्हणजे त्याच्यासमोर अगदी 2 स्पष्ट वाटा होत्या. एकीकडे होता सोपा मार्ग, फसवणुकीचा, स्वार्थाचा, जो त्याला झटपट नफा मिळवून देणार होता. आणि दुसरीकडे होता कठीण मार्ग, प्रामाणिकपणाचा, कष्टाचा. तिथे यश हळू मिळणार होतं, पण त्यात नीतिमत्ता होती. आणि हाच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा पेच होता. त्या रात्री नीलकंठाला काही केल्या झोप लागेना. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. आणि त्याच वेळी त्याला अचानक वडिलांचे शब्द आठवले. ते नेहमी म्हणायचे, "अरे, मनाला प्रश्न विचारू दे, त्याला उत्तरं शोधायला लाव, तेच तुझं खरं धन आहे." ह्या एका वाक्यानं त्याला जणू काही आशेचा एक किरणच दिसला. वडिलांच्या त्या शब्दांनी त्याला एक नवी दिशा दिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो उठला आणि गावातल्या एका वृद्ध, ज्ञानी गुरूंकडे गेला. त्यांनी आपली सगळी अडचण, मनातली घालमेल गुरूंना सांगितली. गुरूंनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं, आणि मग त्यांनी तोच श्लोक उच्चारला, जो आज आपल्या या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. गुरूंनी मग पहिल्या ओळीचा अर्थ उलगडून सांगितला. ते म्हणाले, "बघ नीलकंठ, वासना किंवा इच्छा असणं यात काहीही चुकीचं नाही. पण जेव्हा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण वाईट मार्गाचा, दुष्ट कामांचा आधार घेतो ना, तेव्हा आपलं मन दिशा हरवून बसतं, ते भरकटायला लागतं." आणि मग गुरूंनी एक अजून खोल मुद्दा सांगितला. ते म्हणाले, पापबुद्धी म्हणजे काय? फक्त चुकीचं काम करणं नाही. खरा धोका तेव्हा असतो जेव्हा चुकीची गोष्टच आपल्याला योग्य वाटायला लागते. ज्या क्षणी आपलं मन याला होकार देतं, त्या क्षणापासून आपलं खरं अधपतन सुरू होतं. तिसऱ्या ओळीबद्दल बोलताना गुरूंनी एक खूप महत्वाचा इशारा दिला. ते म्हणाले, "नीलकंठ, जर तू धर्म आणि नीतिमत्ता सोडून दिलीस, तर कदाचित तुला जगात यश मिळेल, पैसा मिळेल, प्रसिद्धीही मिळेल. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला रात्रीची शांत झोप कधीच मिळणार नाही." आणि शेवटची गुरूंनी त्याला एक गुरुकिल्लीच दिली. ते म्हणाले, ह्या शेवटच्या ओळीचा अर्थ हाच आहे की आपल्या मनात नेहमी एक मूळ विचार, एक सार विचार जिवंत ठेवो. कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला फक्त एक प्रश्न विचार, मी जे करतोय ते योग्य आहे का? हा एक प्रश्न, फक्त हा एकच प्रश्न तुला आयुष्यभर चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचवेल. गुरूंच्या या मार्गदर्शनानं नीलकंठाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला आपला मार्ग सापडला होता. त्याने एक निर्णय घेतला. आता पाहूया त्या एका निर्णयाचा त्याच्या आयुष्यावर पुढे काय परिणाम झाला. नीलकंठने त्या चुकीच्या संधीला स्पष्ट नकार दिला. सुरुवातीला काय झालं? लोक त्याला मूर्ख म्हणाले. पण त्या निर्णयामुळे त्या रात्री तो अनेक दिवसांनी अगदी शांत झोपला. मग हळूहळू त्याला यश मिळालं. वेळ लागला, पण ते यश प्रामाणिक कष्टाचं होतं. आणि मग तेच लोक, जे काल त्याला मूर्ख म्हणत होते, तेच आज म्हणू लागले की हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा आहे.
आणि तेव्हा नीलकंठाला खरं रहस्य कळलं. बाहेरचं जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनाला जिंकणं किती महत्वाचं आहे. कारण ज्यांनी मन जिंकलं त्याने खरं आयुष्य जिंकलं. हेच तर खरं यश होतं, नाही का? आता या संपूर्ण कथेच्या अनुभवानंतर चला आपण हा श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. मला खात्री आहे आता यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ किती खोलवर पोचतोय हे आपल्याला नक्कीच जाणवेल. मना वासना दुष्ट कामा न येरे, मना सर्वथा पापबुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. या संपूर्ण कथेतून आणि श्लोकाच्या अर्थामधून आपण एका मूळ विचारापर्यंत येऊन पोचतो. तो म्हणजे सारांश विचार. आणि हा विचार आपल्याला एका अंतिम पण खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. नीलकंठाला त्याच्या गुरूंनी एक दिशादर्शक प्रश्न दिला होता. हे योग्य आहे का? आता प्रश्न हा आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनात असा कोणता मूळ विचार, कोणतं असं मूल्य आहे जे आपल्याला प्रत्येक कठीण परिस्थितीत योग्य मार्ग दाखवतं. यावर नक्कीच विचार करायला हवा.